त्याच आंदोलनानंतर जरांगे संपूर्ण राज्याला आणि देशालाही माहीत झाले आणि त्यानंतर जरांगेंनी हे आंदोलन अजिबात शांत होऊ दिलं नाही, सतत मागण्या लावून धरल्या। याआधी त्यांनी 2024 जानेवारीमध्ये मुंबईत येण्याचा प्रयत्न केला होता, मात्र मुंबईच्या वेशीवरच हे आंदोलन थांबवण्यात आलं होतं। मात्र यावेळेला मुंबईत येणार असा निर्धार करूनच जरांगे आणि हे मराठा आंदोलक निघाले आणि आज ते मुंबईत दाखल झाले आहेत। अगदी 10 मिनिटांमध्ये जरांगे आझाद मैदानात पोहोचतील, त्यानंतर आंदोलकांना संबोधित करतील। त्यापूर्वी आंदोलक मात्र कालपासूनच आझाद मैदानमध्ये जरांगेंची वाट बघतायत। त्याआधी काही वेळापूर्वी आमच्या प्रतिनिधींनी या आंदोलकांशी बातचीत केली। यामध्ये सर्वाधिक तरुण आंदोलक मोठ्या प्रमाणात आहेत। त्यांच्या भावना जाणून घेण्याचा प्रयत्न केला। शिक्षणात एक मार्कानं कशी कोंडी होते हे सांगण्याचा प्रयत्न या तरुणांकडून केला जात होता। तर ईस्टर्न फ्रीवेवरून मराठा आंदोलक मुंबईत दाखल होत आहेत। त्याआधी मुंबईत येताना आणि मुंबईत आल्यानंतरही त्यांचं फुलं आणि फटाक्यांच्या आतषबाजीनं जंगी स्वागत करण्यात आलं। राज्य मागासवर्गीय आयोगाला हे 500 पानांचं पिटिशन सबमिट करतोय। आमच्या माहितीप्रमाणे इम्पिरिकल डेटा सहित आम्ही माहिती घेतोय की कुणबी समाज हा जरी सामाजिकरित्या मागास असेल तरी त्याला प्रतिनिधित्व कमी नाहीये, दुसऱ्या काउंटवर तो फेल होतो। म्हणून राज्य मागासवर्गीय आयोगाने कुणबी समाजाला ओबीसी मधनं काढून टाकण्याची शिफारस तात्काळ करावी। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।